तर मंडळी हॉटेलमध्ये गेल्यावर फिश थाळीमध्ये जो साईड डिश म्हणून छोट्याशा डिशमध्ये आपल्याला सुका जवळा मिळतो ना, तर तोच मी आज इथे बनवलेला होता। त्यासाठी काय केलेलं आहे, सुका जवळा स्वच्छ धुवून मी पाणी निथळून एका प्लेटमध्ये 15 ते 20 मिनिटं असाच पंख्याखाली ठेवून दिला होता। आता हा जो जवळा आहे तो आपल्याला काय करायचा आहे की कढईमध्ये एक थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे। तेल थोडंसं तापलं की 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथे मी बारीक चिरून तेलावरती परतून घेतलेल्या आहेत। मिरच्या फ्राय झाल्या की आपल्याला काय करायचं आहे, जो जवळा आहे तो याच्यामध्ये तेलावरती परतून घ्यायचा आहे। तर तेलामध्ये सर्व जवळा मी इथे आता ॲड करून घेणार आहे आणि छानपैकी तेलावरती आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। तर हा जो जवळा आहे ना मंडळी, तुम्ही बनवून एक साधारण 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये हमखास राहतो, तर तुम्ही आठवडाभरासाठी हा यूज करू शकता। 1 ते 2 चमचे इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट मी इथे टाकलेली आहे। आलं लसूणची पेस्ट यूज केली तरीही चालेल। तर बघा, आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि मस्तपैकी आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं पहिल्यांदा हा ढवळून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं लिंबू ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पिळून टाकायचं आहे। तर छानपैकी चटपटी टेस्ट अशी ह्या जवळ्याला लागते। थोडीशी हळद मी आता इथे ॲड केलेली आहे आणि जवळा आपल्याला छानपैकी इथे परतून घ्यायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे 1 चमचा मी मालवणी मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे। तुमच्या तिखटानुसार तुम्ही मसाल्यांचे प्रमाण वाढवू शकता। मसाला छानपैकी आता ह्या जवळ्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि जवळा छानपैकी आता आपल्याला हा फ्राय होईपर्यंत असा परतत राहायचा आहे। तर इथे मी काही कोकम ॲड केलेले आहेत। तर आता हा कोकम टाकल्यानंतर बघा छानपैकी आपल्याला हा परतून घ्यायचा आणि साधारण 5-6 मिनिटांसाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे। 5 ते 6 मिनिटानंतर बघा आपला जवळा मस्तपैकी इथे फ्राय झालेला आहे। तर बघा असा हा छानपैकी झटपट होणारा आणि चवीला असं छानपैकी तोंडी लावायला हा जवळा लागतो। तर तुम्हीही एकदा बनवून बघा, खूपच तुम्हाला आवडेल हा जवळा। जर तुम्हाला सुकी मच्छी आवडत असेल तर तुम्ही नक्की हे एकदा ट्राय करून बघा आणि फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये हे तुम्ही प्रिझर्व करून ठेवू शकता। आठवडाभरासाठी हे तुम्ही वापरू शकता। सिंपल साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।